पुणे शहरातील निवडणूक कुठलीही जरी असली तरी त्याचं केंद्रबिंदू हे कसबाच असतं। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसब्यामधील मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांनी थेट आता विरोधकांवर आरोप करायला सुरुवात केलेली आहे। आज पत्रकार परिषद घेतली आहे, काय नेमके मुद्दे? कसब्यामध्ये गेले अनेक वर्ष कसब्याचा विकास खुंटला आहे। पूर्वी भाजपचे आमदार होते, आता काँग्रेसचे आमदार आहेत। कसब्यामधले कुठलेही प्रश्न सुटत नाही। ह्या लोकांना पाहिजेले फक्त टेंडर मॅटर आणि कमिशन। कसब्यामध्ये परिवर्तनाची लाट आहे। यंदा लोकांना तरुण आणि धाडसी उमेदवार पाहिजे जो लोकांचे प्रश्न सोडवू शकतो। त्यामुळे कसब्यामध्ये परिवर्तन आढळले। मधल्या काळात तुम्ही एक व्हिडिओ जाहीर केला आणि त्यामध्ये तुम्ही स्पष्ट म्हणालात की तुम्हाला धमक्या आलेल्या आहेत, काय हे प्रकार? सन्मान्य राजसाहेबांची जी सभा झाली त्या सभेमुळं आमचे काही वक्ते पण बोलले होते, त्याच्यामुळे ह्या भाजपवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकली। पण ते आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या सहकाऱ्यांना भेटून सांगतात की खूप भाषणं करताय, इलेक्शन झाल्यानंतर न बघू। अहो तुम्ही कोण आहे बघणार आहे? आम्ही राजसाहेबांचे सैनिक आहे, आम्ही काय कोणाला तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही। इलेक्शन झाल्यानंतर नाही, आज या ठिकाणी उभा आहे हा गणेश भोकरे आणि आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक। कधी बी या, कुठं बी चौकामध्ये या, त्यांना दिसतंय की त्यांचा पराभव निश्चित आहे। भाजपच्या लोकांकडनं तुला धमक्या आल्या असं म्हणतोयस, या संदर्भात पोलीस चौकीत पोलीस ठाण्यात तू तक्रार केलीस का? निवडणूक आयोगाकडे तुम्ही काही तक्रार केली? आम्ही तक्रार करणारे नाही, आम्ही इलेक्शन झाल्यानंतर ना त्यांना ह्या गोष्टी जबाब विचारणार। परत आमच्या नादी जर लागले, ते अजून 4 दिवस आहे, परत नादी लागले तर आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये घुसणार, आधीच बोललेलो आहे। परत आम्ही जर आमच्या नादी कोण बी लागलं कुठल्याही पद्धतीने, आम्ही साहेबांचे येतो, आम्ही काय कोणाला धमक्यांना भीक पण घालत नाही। आम्ही कशा प्रकारच्या धमक्यात आणि कशामुळे या सगळ्या येतात? अहो त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्यांना कळलं आहे की मागे पण जनतेने त्यांना नाकारले आणि आत्ता तर फक्त आणि फक्त त्यांच्या कानावरती सातत्याने गणेश भोकरे हे नाव फिरतंय ना, त्यामुळे ते टेन्शनमध्ये। तुझा रोष फक्त भाजपवर आहे का काँग्रेसवर सुद्धा? मी लढाई जिंकण्यासाठी करतोय। ज्या काँग्रेसला, ज्या आत्ता आहेत ना काँग्रेसचे आमदार, त्यांना मनसेने मोठा केला। राजसाहेबांनी एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्या, काय केलं त्यांनी? अमित साहेब आजारी होते, राजसाहेब अडकलेले असताना 2017ला त्यांनी पक्ष सोडून अख्खा पक्ष घेऊन गेले। आमचा कसब्याचा विभाग अध्यक्ष सगळे कार्यकर्ते घेऊन त्यांनी पक्ष सोडलाय आणि ते बोलतात की मनसे हा पक्ष संपलेला आहे। मनसे हा पक्ष काय आहे ते या त्या निवडणुकीमध्ये त्यांना दिसेल। आणि त्यांनी जे सेटलमेंट हे विषय बोलतात ना, त्यांनी 2014च्या निवडणुकीमध्ये जेव्हा मनसेचा इथं उमेदवार होता पायगुळे साहेब, त्यांनी कोणाचे पैसे वाटलेले आहेत आणि त्यांनी काय काय केलेली सेटलमेंट आहे। आता मला अजून जास्ती बोलायचं नाही आहे, एवढंच मी बोलतो या ठिकाणी। विरोधकांकडनं असं सांगण्यात येतं की मनसे आणि भाजपचं साटलोट आहे, छुपासूर जो आहे तो असा विरोधकांकडनं ऐकू येतो। अहो हे एकदम चुकीचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करता। मनसेची स्वतंत्र आयडेंटिटी आहे। साहेबांनी मांडलेला जो मॅनिफेस्टो आहे त्याला जो पक्ष सपोर्ट करेल त्यालाच सन्मान्य राजसाहेब पाठिंबा देतील असं आमच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे। त्यामुळे आम्ही काय भाजप नाही आणि काँग्रेस नाही, आम्ही स्वतंत्र लढतोय आणि यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदारच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवतील। निवडणुकीलाही तेच 2 उमेदवार होते जे आता तुझ्या समोर आहेत। या दोघांनाही डावलून कसबा मधली जी जनता आहे ती तुला विश्वास तुझ्याबद्दल देतील असं वाटतंय? 100% देतील। भाजपच्या उमेदवाराला मागेच नाकारलंय लोकांनी आणि जे काँग्रेसच्या उमेदवारावरती लोकांनी फार विश्वास ठेवला, आज त्यांचं जे काय आलेले आहेत ना ते आमदार मनसेचा उमेदवार नव्हता म्हणून ते निवडून आले। आज मनसे आल्यामुळे तर तिरंगी लढत झालेली आहे आणि त्याच्यामध्ये पण मनसेचं पारडं हे जड असल्यामुळे हे दोघं आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात। ते आज मी साधी शाळेची फी भरली मुलांची, काय प्रॉब्लेम आहे? हे निवडणूक आयोगाकडनं मला नोटीस पाठवतात, आमच्या कार्यकर्त्यांना धमके देतात, आम्हाला कॉर्नर करण्याचा प्रयत्न करतात। पण हेच गोष्टी त्यांना उलट्या पडणार आहे आणि कसब्यामध्ये तुम्ही बघता लोक कशा पद्धतीने यांच्या विरोधात मतदान करतात। आपण बघू शकतो की 23 तारखेला निकाल लागेलच। कसब्यामधून भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे दंगेकर हे दोन्ही प्रतिस्पर्धी आहेत। मात्र या ठिकाणी मनसेचे गणेश भोकरे जायंट किलर ठरतात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।